हॅलो फ्रेंड्स, आज आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमधील पुढचा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन आज आपण स्टडी करणार आहे. क्वेश्चन लक्षात घ्या, हे एवढेच क्वेश्चन्स आहेत, 12च क्वेश्चन नाहीत. 12 क्वेश्चनमधलाच एक क्वेश्चन एक्झामला विचारतात, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करून ठेवा. हे बघा, हा क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा क्वेश्चन मुलं जास्तीत जास्त दुर्लक्ष करतात. क्वेश्चन असा आहे, द प्रोबॅबिलिटी दॅट a bulb producer factory will fuse after 150 days of use. म्हणजे एका फॅक्टरीनं बल्ब प्रोड्यूस केलेत, लाईट बल्ब्स प्रोड्यूस केले, ते बल्ब जे आहेत ते बल्बनं एक 150 डेज यूज केले की ते फ्यूज होतात म्हणजे बाद होतात, डिफेक्ट होतो म्हणजे ते बंद पडतात, असा त्याचा अर्थ. त्याची प्रोबॅबिलिटी आहे 0.05, म्हणजे फ्यूज होण्याची म्हणजे बाद होण्याची प्रोबॅबिलिटी आहे पी आहे तुमच्याकडे 0, पी आहे तुमच्याकडे 0.05 बाद होण्याची प्रोबॅबिलिटी एवढी आहे. मग क्यू कसा येणार तर तुम्हाला माहितीच आहे, क्यू इक्वल टू 1 - p मीन्स 1 - 0.05 मीन्स 0.95 हा तुमचा क्यू मिळेल. मग पी तुमची फ्यूज होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे तुमच्याकडे 0.05, मग फ्यूज न होण्याची प्रोबॅबिलिटी आहे 0.95. आता काय केलंय तर फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 बल्ब्स, म्हणजे त्या बल्बमधून त्या फॅक्टरीमधील काही जे तिथे ढीग आहे, त्या बल्बचा ढीग आहे, त्या ढिगातून त्या हिपमधून त्या बल्बमधून काय केलं 5 बल्ब काढले. किती बल्ब काढले 5 बल्ब. सो n इक्वल टू 5. हा तुमचा डाटा तयार झाला. आता डाटा तयार झाल्यानंतर पहिला क्वेश्चन आहे की एक त्या 5 मधील एक सुद्धा बल्ब असा आहे की तो डिफेक्टिव्ह नाही. तो डिफेक्टिव्ह 150 दिवस डिफेक्टिव्ह होणार नाही, 150 दिवस डिफेक्टिव्ह होणार नाही. नॉट मोर दॅन वन ॲटलिस्ट 1 विल फ्यूज आफ्टर द 150. म्हणजे 150 दिवस यूज करेल तरी एक सुद्धा बल्ब 5 मधला काय झाला नाही, फ्यूज नाही झाला, म्हणजे बल्ब बाद झाला नाही. तर कसं बघा, तर हे बघा, मी x इक्वल टू नन मीन्स 0, नन मीन्स 0, x अर्थ नन याचा अर्थ एक सुद्धा बाद झाला नाही आहे. मग फॉर्म्युला तोच, p ऑफ x इक्वल टू x n c x p रेस टू x q रेस टू n मायनस x. इट इज अ फॉर्म्युला. 5 बल्ब्स आहेत, n इज 5. हे बघा 5 बल्ब्स आहेत, n इक्वल टू 5, 5c 0, 0.05 p रेस टू 0, 0.95 रेस टू 5 मायनस 0. सो 5c 0 इज 1. लक्षात घ्या, 5c 0 ऑलवेज 1. 5c असू दे, 10c असू दे, 100c 0 असू दे, 1 रेस टू 0 असू दे 1, आणि हा 0.95 रेस टू 5. इट इज द आन्सर 0.95 रेस टू 5. 1 ने मल्टिप्लाय केलं काही फरक पडला नाही. हे त्या एक्झाम्पलचं बळानो आन्सर पहिल्याच. हा झाला फर्स्ट. सेकंड पाहूया आपण. n तेच आहे, p तेच आहे, q तेच आहे. लक्षात घ्या, नॉट मोर दॅन 1, एकापेक्षा जास्त नाही, म्हणजे एक चालेल. नॉट मोर दॅन 1 मीन्स 1 चालेल, म्हणजे 1 फ्यूज झाला. एकापेक्षा जास्त नाही म्हणजे 1 चालेल, 0 चालेल. 0 माहित आहे तुमच्याकडे. तर एकापेक्षा जास्त नाही म्हणजे x इक्वल टू तुम्हाला 0 चालेल, 1 चालेल. x ची व्हॅल्यू काय चालेल, 0 चालेल, 1 चालेल. बघूया आपण ते काय. 0 चालेल, 1 चालेल. मग आता मी काय म्हणते बघा, p ऑफ x इक्वल टू, आता एक नॉट मोर दॅन 1 मीन्स असं चालेल, लेस दॅन 1. पहिला फॉर्म्युला म्हणतो तुमच्या माहितीसाठी, x इक्वल टू n c x p रेस टू x q रेस टू n मायनस x. मग p ऑफ x इज लेस दॅन इक्वल 1, म्हणजे 1 बी चालेल आणि नॉट मोर दॅन 1, एकापेक्षा जास्त नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, एकापेक्षा जास्त फ्यूज होऊन चालणार नाही. त्याची प्रोबॅबिलिटी काय, असा क्वेश्चन आहे. आणि मग नॉट मोर दॅन 1 मीन्स p ऑफ x इक्वल टू 0 एक येणार आहे मी, p ऑफ x इक्वल टू
1 एक घेणार आहे, 0 ची व्हॅल्यू आलेली आहे, ती डायरेक्ट पुट आउट करणार आहे मी, इक्वल टू 0.95 आणि याच्यासाठी हा फॉर्म्युला प्लस 5C1 N5 X1 P आहे 0.5 P आहे 0.5 इक्वल टू बघा इक्वल टू 0.95 प्लस NC means 5C1 0.05 raised to 1 0.95 raised to 5 minus 1 मग हे 0.95 raised to 5 5C1 चं 5 हे आहे तसंच येणार 0.05 आणि हे आहे तसं येणार 0.95 रेज टू 4. आता या दोघात कॉमन काय आहे? ही एक टर्म आहे लक्षात घ्या, ही टोटल टर्म आहे अशी, ही एवढी टर्म आहे, टोटल टर्म अशी आहे. याच्यातून कॉमन करायचं आहे मला. 0.95 रेज टू 4 टाइम्स कॉमन निघेल. हे बघा इथं 4 टाइम्स आहे, इथं 5 टाइम्स आहे, म्हणजे 4 टाइम्स आहे. मग 4 टाइम्स कॉमन काढल्यानंतर इथे 1 टाइम राहील, 0.95 हा 1 टाइम राहील आणि हे 4 टाइम्स कॉमन काढल्यानंतर एवढंच राहील. हे यांची मल्टिप्लिकेशन 5 5 जार 25 0.25 आणि लास्ट आन्सर या दोघांचे ॲडिशन करा, ही मिळेल 1.20. बघा बरं 1.20 into 0.95 is the second answer of second answer. आता थर्ड म्हणले मोर दॅन वन एकापेक्षा जास्त, मोर दॅन 1.20 तर एकापेक्षा जास्त म्हणजे 2 चालेल, 3 चालेल, 4 चालेल, 5 चालेल. म्हणजे एकापेक्षा जास्त म्हणजे 0 1 2 3 4 5 एकापेक्षा जास्त म्हणजे एवढे फ्यूज झाले होत आहेत. मोर दॅन 1 चा अर्थ एवढे फ्यूज होत आहेत. पण सगळ्यांची प्रोबॅबिलिटी किती असते? 1 असते. म्हणून मी काय करणार, एवढे सगळे कारक बसणार नाही. मी काय करणार 1 मधून या दोघांची प्रोबॅबिलिटी मायनस करणार. ते तर तुमच्याकडे आलेलं आहे, ते मायनस करणार. बघा मी काय म्हणतो. थर्ड क्वेश्चन असा आहे आपला, बघा काय तर मोर दॅन 1 याचा अर्थ प्रोबॅबिलिटी म्हणजे आपल्याला काय चालणार आहे तर 2 चालणार, 3 चालणार, 4 चालणार, 5 चालणार. या सगळ्यांची प्रोबॅबिलिटी काढणे थोडं अवघड आहे. काढणे सोपं आहे, पण ॲडिशन करणे पुन्हा ते हेक्टिक होणार आहे आणि उत्तर तेच येणार आहे. त्याच्यापेक्षा मग आपण काय म्हणूया प्रोबॅबिलिटी. बघा प्रोबॅबिलिटी ऑफ x इज मोर दॅन 1 मीन्स ग्रेटर दॅन 1 एकापेक्षा जास्त म्हणजे 2 3 4 5. म्हणून मी काय करणार दोघांची सबट्रॅक्शन 1 मधून मायनस करणार. ग्रेटर दॅन 1 मीन्स 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ x प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 1 x इक्वल टू 0 प्रोबॅबिलिटी ऑफ याचा पहिला करून x इक्वल टू 0 प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 1 ॲड इक्वल टू 1 मायनस हे आहे सबस्टिट्यूट लिहिणार मी. हे आता ही कोणाचे x0 x1 चीच प्रोबॅबिलिटी एवढी आलेली आहे, तर मायनस करणार. झालं आन्सर 1.20 0.95 4. इथे एक्झाम्पलचं आन्सर याचं. पण तुम्हाला जर एकटंच विचारलं असतं तर तुम्हाला हे पहिला फाइंड करावं लागलं असतं आणि मग 1 मधून मायनस करावं लागलं असतं. पण ते तुमच्याकडे आहे आन्सर. 4 एक्झाम्पल विचारले की असं एवढंच मांडायचं, त्याच्यापेक्षा काही जास्त कमी बसायची गरज नाही. हा झाला प्रोबॅबिलिटी ऑफ कुठला x इज ग्रेटर दॅन 1 चा. आता ॲटलिस्ट 1 कमीत कमी एक फ्यूज झाला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या एक फ्यूज झाला पाहिजे म्हणजे कमीत कमी एक फ्यूज होतोय. 2 होणार, 3 होणार, 4 होणार, 5 होणार. लास्ट बघा हे समजलं तुम्हाला, हे समज हे सोपं आहे.
आता लास्ट आपल्याकडे काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट वन, कमीत कमी एक, म्हणजे जास्तीत जास्त सगळे, म्हणजे कुठले 1 फ्यूज होणार, 2 फ्यूज होणार, 3 फ्यूज होणार, 4 फ्यूज होणार, 5 फ्यूज होणार. मग अशा वेळेला काय करायचं, तर तुम्हाला मी सांगितलं प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज ऑफ सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज इज 1. मग मला हे सगळं पाहिजे नाही. आता ऍक्च्युअली हे सगळे मला पाहिजे नाही. ऍटलिस्ट 1 चा अर्थ 1 पण पाहिजे, 2 पण पाहिजे, ऍटलिस्ट कमीत कमी 1 म्हणजे जास्तीत जास्त सगळे पाहिजे. म्हणून मी काय करणार, ह्या सगळ्यांची काढायची असेल तर 0 ची 1 मधून मायनस करणार, हे मायनस करणार, 0 मधून एवढी मायनस करणार, 1 मधून मायनस करणार. देअरफॉर मी काय म्हणते बघा, पाचवा आकडा, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज ग्रेटर दॅन इक्वल 1. मला कशी पाहिजे, 1 पेक्षा 1 पण पाहिजे, 2 पण पाहिजे, 3 पण पाहिजे, 4 पण पाहिजे. ते कशी मिळणार आहे, तर 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0. 0 ची मायनस केली, एवढ्याची एकट्याची मायनस केली, हे मिळणार आहे. आणि मग झालं बघा ना, हे बघा झालं काय, 1 मायनस 0.95 येस फिनिश. म्हणजे हे जर तुम्हाला जर यातच विचारलं तर हे असं काय, नाहीतर हे सॉल्व्ह करून घ्यावं लागेल, 1 मधून मायनस करावं लागेल. लक्षात आलं का बघा बाळांनो. आणि हे अशा प्रकारे हे एक्झाम्पल्स जे आहेत, हे एक्झाम्पल्स आपण काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. हे फर्स्ट एक्झाम्पल तुमचं झालेलं आहे. आता सेकंड एक्झाम्पल मी देतो, बघा तुमच्या लक्षात येते का. तर सेकंड एक्झाम्पल असं आहे, second example क्या बोला, a bag contains of the 10 balls. A bag contains 10 balls. Bag contains 10 balls. Each marked with one of the digit 0 to 9. 0 to 9. त्या प्रत्येकाला 0 to 9 0 1 2 3 4 5 6 8 9 असं काय करायचंय, तर मार्क करायचं, जेव्हा लिहायचंय. इफ 4 balls are drawn, if 4 balls are drawn, त्यातले जर 4 बॉल्स आपण जर उचलून घेतले विथ रिप्लेसमेंट सक्सेसिव्हली, with replacement what is the probability that none is marked with digit 0. None is marked with 0. None is marked with digit 0. 0 नी मार्क केला नाही अशा प्रकारचा ची प्रोबॅबिलिटी काढायची. आता मला सांगायचं बघा, एका बॅग मध्ये 10 बॉल्स आहेत. किती बॉल्स आहेत? 10 बॉल्स आहेत. त्याच्यावर मार्क किती केले? एका बॉलवर 0, दुसऱ्यावर 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा 10 बॉलवर 0 सहित मार्क केलेले. त्यातून 4 बॉल्स काढले, मीन्स n इक्वल टू 4 काढले. त्यातून किती काढले? 4 काढले. किती काढले? 4 बॉल्स तुम्ही ड्रॉ केलेले आहेत. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट नन विल मार्कड? आता किती बॉल मधलं, आता मला सांगा, एक चेंडू बाहेर काढला,
त्याच्यावर एकच नंबर असणार आहे. 0 असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 असेल. म्हणजे एकच मार्क असणार. म्हणजे पी जेव्हा तुम्ही चेंडू काढाल तेव्हा एकच मार्क मिळणार आहे. 10 पैकी एकच मिळणार आहे. 10 पैकी एकच चेंडू काढणार आहे पहिला. एकदम 4 नाही काढणार. एक 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 काढणार विथ रिप्लेसमेंट. एक काढायचा ठेवायचा, पुन्हा दुसरा. एकदम 4 नाही काढायचे. एकदम 4 काढायचे नाही. विथ रिप्लेसमेंट. एक काढायचा ठेवायचा, दुसरा काढायचा ठेवायचा, तिसरा काढायचा ठेवायचा, चौथा काढायचा ठेवायचा विथ रिप्लेसमेंट. म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी झाली पी म्हणजे 1/10. Q means 1 of 1 minus P means 1 minus 1 upon 10 means 9/10. 10 minus 1 9/10. आणि मग n तुम्हाला मिळालेला आहे 4. आता प्रश्न विचारलेला आहे व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट नन इज मार्क्ड. एक सुद्धा तुम्ही 4चे 4 काढले, 1 2 3 1 काढला, ठेवला, बघितला 0 आहे का नाही. दुसरा काढला, ठेवला, दुसरा काढला, बघितला 0 आहे का नाही, ठेवला. तिसरा काढला, बघितला 0 आहे का नाही, ठेवला. चौथा काढला 0. मी नन विल मार्क विथ 0. एकावर सुद्धा 0 मार्क नव्हता, म्हणून त्याला आपण आपला x झाला 0 असं लिहायचं. सगळ्या अटी तुमच्या मिळालेल्या. फॉर्म्युला मांडायचा. therefore p of x equal to x. फॉर्म्युला आपला n c x p raised to x q raised to n minus x. आणि मग हे व्हॅल्यू ठेवायच्या. n is 4, c 0, 1/10 raised to 0, 9/10 raised to 4. आणि मग झालं का 4c0 हा 1 असतो, हा raised to 0 म्हणजे 1 असतो. 9चा 4 इंडेक्स 9 करा वाटला तर करू शकता. कसं 9 × 9 × 9 × 9 81 × 81 81 × 81 करून बघू शकता. 1 1 जार 1 1 8 जार 8 0 8 1 जार 8 8 8 जार 64 1 16 5 6 5. याचा आन्सर आहे 6 5 61 डिवायडेड बाय 10 वर 1 वर 40 10चा रेस्ट टू 4 म्हणलं की 40. आणि सोपे आहे रे बघा. किती झिरोज आहेत? 4 झिरोज आहेत. काढून टाकायचे. 4 डेसिमल इकडे सरकायचं. किती झिरोज आहेत तेवढे डेसिमल इकडे सरकायचं. 1 2 3 4 0.656 हे आन्सर. हे बघा 1 2 3 4.0 असं आपण करू शकतो. समजतं का? बघा हे झालं त्या एक्झाम्पलचं आन्सर आणि क्वेश्चन संपलेला आहे. समजलं का बघा? तर हे आन्सर त्या प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0चं. प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0 म्हणजे एक सुद्धा काय येणार नाहीये, बॉल 0 मार्कड येणार नाही असा तो क्वेश्चन आहे. समजलं तुम्हाला? ओके. तर हा क्वेश्चन हा जर व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा व्हिडिओला, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.